त्या विषयांवर सविस्तर उत्तर हे सभागृहामध्ये आम्ही निश्चितपणे देऊ। मी आज एवढंच सांगतो की ज्याचा उल्लेख आमच्या दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे, आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे। विरोधी पक्षाने चर्चा करावी, कुठेही त्यांचा आवाज आम्ही दाबणार नाही, कुठेही आम्ही चर्चेपासून मागे हटणार नाही। फक्त अपेक्षा एवढीच आहे की लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा आणि मीडियासमोर केवळ बोलायचं, हे मात्र योग्य आहे असं मला वाटत नाही। उलट हे लोकशाही विरोधी आहे। सभागृहात बोलून मीडियात कव्हर झालं तर ती खरी लोकशाही आहे, पण सभागृहात बोलायचंच नाही आणि मीडियासमोर जाऊन बोलायचं, अशा प्रकारची लोकशाही ते जर चालवणार असतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल। बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य प्रकारे आम्ही देऊ, हा विश्वास मी विरोधकांना देखील या ठिकाणी देतो। आणि महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात हे अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील जो जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू, एवढाच विश्वास या निमित्ताने मी देतो। आणि विरोधकांना आवाहन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारची चर्चा सभागृहामध्ये करावी। त्या संदर्भात सगळी कारवाई केलेली आहे। आम्ही पोलिसांना हे सांगितलेलं आहे की आकस बुद्धीने कारवाई करू नका, कोम्बिंग ऑपरेशन वगैरे करू नका, पण जे लोक कॅमेऱ्यामध्ये लाठ्या काठ्या घेऊन तोडफोड करताना दिसतायत, दगडं मारताना दिसतायत, त्यांच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे, हे मी सांगितलेलं आहे। आणि तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला, मला असं वाटतं की मला टार्गेट करण्याच्या संदर्भातला जो विषय आहे त्याचं उत्तर या निवडणुकीने दिलेलं आहे। खरं म्हणजे अनेक लोक त्यांची क्षमता असते, मंत्री बनण्याची अपेक्षा असते, इच्छा असते, त्यामुळे जे काम करू शकतील, कॅपेबल आहेत, आणि कोण ज्यांना दिलं ते त्या क्षमतेचे आहेत, ज्यांना नाही दिलं ते त्या क्षमतेचे नाहीत असं नाहीये। आणि म्हणून आम्ही एक पक्षाचा एक निर्णय घेतलाय, 2.5 वर्षाचं मंत्रीपद, जो काम करेल तो पुढे जाईल, आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे। त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो, आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद, जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे, आणि जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल। आणि त्याच्यात आपण म्हणतो ना काय इंग्रजीमध्ये, परफॉर्म ऑर पेरिश, तर त्यामुळे जो परफॉर्म करेल तो पुढे जाईल। सीएम सर, माझा प्रश्न होता की विरोधी पक्षनेते पदाबाबत काय भूमिका आहे सरकारची? विरोधी पक्षनेते पदाबद्दल सरकारची भूमिका काहीच नसते। त्याचा निर्णय कायद्याने आणि नियमाने अध्यक्षांनी घ्यायचा असतो। अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, आमची कुठली अडवणूक त्यात नसेल, आमचा कुठलाही दबाव त्यात नसेल। अध्यक्षांनी उचित निर्णय करावा, आम्ही त्याचा सन्मान करू। सीएम सर यही सवाल जो शिंदे सर अपने पार्टी में कर रहे हैं, 2.5 साल जो है मंत्री बना के रखने की, क्या बीजेपी भी इसी फॉर्मूले पे काम करेगी, ये आपसे जानना चाहेंगे?
देखिए, उसमें से आधा तो हम करने वाले हैं। यानी क्या करने वाले हैं? हम परफॉर्मेंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे, और परफॉर्मेंस ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा कि मंत्री उचित काम नहीं कर रहे हैं, उस समय उस मंत्री का पुनर्विचार किया जाएगा। हा, एक मिनिट जसं देवेंद्रजी म्हणाले तसं मी 2.5 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष त्यांनी काही करावं असं नाही. त्याचं पण परफॉर्मन्स ऑडिट, त्याच्या कामाचं मूल्यमापन केलं जाईल. पण हे कामाचं मूल्यमापन मंत्र्यांचं होणार की तिन्ही म्हणजे सगळ्या मंत्र्यांचं होणार? तिघांनीही आम्ही आज आमच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळ्या मंत्र्यांना हे सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट आम्ही करू. आणि दुसरा प्रश्न की दंगलखोरांवर आपण कारवाई करण्यासंदर्भात कायदा केलेला आहे. अनेक ठिकाणी या जाळपोळीच्या घटना घडत आहेत आणि सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस होतो आहे, तर त्यांच्याकडनं तो खर्च वसूल करणे किंवा सार्वजनिक मालमत्तेचं कायद्याने नुकसान अशी कारवाई होणार का? निश्चित कायद्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल. तुम्ही वाट बघा, या तिन्ही विषयांवर आम्ही योग्य कारवाई करू. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही चांगलीच आहे. आम्ही जे काही योजना आता केलेल्या आहेत त्या योजनाचा बोजा हा निश्चितपणे अर्थव्यवस्थेवर पडेल. त्याचं योग्य मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. तर आपल्या मंत्रिमंडळात साधारण 40% चेहरे हे नवीन तरुण आहेत. त्याचवेळी काही जुने जाणते आणि एक्सपिरियन्स लोकांना आपण सुट्टी केलेली आहे. त्याच्यामुळे मागे काय खास धोरण आहे का? नाही, आमचा प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे. त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत, काही तरुण आहेत, महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे. विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे. ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, एससी समाज असेल, विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे. सर्व समावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आलेलं आहे. वेगवेगळी कारणं त्याच्यामध्ये आहेत. अनेक वेळा काही मंत्र्यांना याकरता घेण्यात आलेलं नाही. मी भाजपचं सांगतो आमच्याकडे की पक्षाने त्यांना काही वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे बीजेपीमध्ये अनेक वेळा आम्ही जर कोणाला जबाबदारी पक्षात द्यायची असेल तर त्यांना मग मंत्रिमंडळात स्थान देत नाही. काही असं देखील असू शकतं की काही जे मंत्रिमंडळातनं ड्रॉप झाले आहेत त्यातले काही परफॉर्मन्समुळे देखील ड्रॉप झालेले असू शकतात. मला असं वाटत नाही. आणि शेवटी गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत. त्याच्या आधी ते विधान परिषदेमध्ये होते. उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत, थोडे अग्रेसिव्ह आहेत. हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे, हे त्यांना निश्चितपणे सांगितलं. पण तुम्हाला सांगतो, एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे. विभागों को लेकर हमारी करीब करीब सहमति बन चुकी है और इसीलिए मैंने कहा कि हम अब उसका जो बाटअप है वो अगले 1-2-3 दिन में कर देंगे. पालक मंत्री के लिए